दरम्यान दादरमध्ये विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केलं, आक्रमक झाले होते विद्यार्थी। तिथं काय नेमकी परिस्थिती आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार तिथे उपस्थित आहेत। अक्षय, सध्या दादरमधलं आंदोलन कसं सुरू आहे? आपण जर बघितलं तर दादर शिवाजी पार्क परिसरातला संपूर्ण जो शिवाजी पार्क भोवतीचा रस्ता आहे त्या संपूर्ण रस्त्यावर मोठ्या संख्येनं आंदोलक एकत्र जमा झालेले आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण बघतोय की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराबाहेर शिवतीर्थ बाहेर हे सगळे आंदोलक आता जमा झालेले आहेत। काल या सगळ्या आंदोलनात राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी सहभाग नोंदवला होता, पाठिंबा दिला होता। आज देखील सगळे आंदोलक याच ठिकाणी आलेले आहेत। पोलिसांकडनं या सगळ्या आंदोलकांची आता या सगळ्या आंदोलकांची समजावणूक केली जाते, त्यांना समजवण्याचा प्रयत्न या सगळ्या आंदोलकांना केला जातोय। मात्र आक्रमक आंदोलक झालेले आहेत। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा आणि यासोबतच आपण बघतोय की धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसोबतच जे तरुणांना ताब्यात घेतलं आहे, ज्या तरुणांना त्यांना डिटेन केलेलं आहे, ज्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे, ह्या सगळ्या तरुणांना सोडावं ही मागणी केली जाते। आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण बघतोय की आक्रोश आहे मोठा या सगळ्यात तरुणांमध्ये की ज्या प्रकारचा लाठीचार्ज जंतर मंतरवरून निघालेल्या आंदोलनामध्ये झाला त्याचा आक्रोश या संपूर्ण आंदोलकांमध्ये आहे। आणि त्यामुळं ठिकठिकाणी अशा पद्धतीचे मोर्चे काढले जात आहेत, ठिकठिकाणी अशा पद्धतीची आंदोलन होतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहेत। काही तरुण आहेत, तरुणी आहेत, काही तरुण तरुणींचे कुटुंब या संपूर्ण आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। नेमकं राज ठाकरे यांच्या घराबाहेरची गडबड वाढलेली आहे। कुठल्याही क्षणी अमित ठाकरे बाहेर पडण्याची शक्यता आहे। राज ठाकरे देखील आहेत, अमित ठाकरे बाहेर पडण्याची शक्यता आहे। एकूण महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आता शिवतीर्थवर येण्यास सुरुवात झालेली आहे। पुण्यावरही कारवाई केली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याला कडाडून विरोध करेल अशी भूमिका कालच अमित ठाकरेंनी घेतली होती आणि थोड्याच वेळात देखील बाहेर पडतील अशा पद्धतीचं वातावरण या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला दिसून येतंय। कारण हा संपूर्ण मॉब जो आहे हा थांबलाय त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर। आणि आता या सगळ्या ठिकाणी नेमकं काय भूमिका घेतली जाते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत। पण अक्षय, स्वतः राज ठाकरे या विद्यार्थ्यांशी बोलणार आहेत का, याबद्दल काही माहिती मिळाली आहे? राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी हे सगळे विद्यार्थी जमलेले आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे काही कार्यकर्ते त्यात आहेत। अक्षय, बोला, राज ठाकरे या विद्यार्थ्यांशी अक्षय, राज ठाकरे या विद्यार्थ्यांशी बोलणार आहेत का? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नक्की थोड्याच वेळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे या ठिकाणी येत आहेत। आणि आपण बघतोय राज ठाकरे यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। राज ठाकरे यांचे सुरक्षा रक्षक देखील तैनात आहेत। दारावरती कुठल्याही क्षणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बाहेर येतील आणि या विद्यार्थ्यांना संबोधित करतील। एकूण आपण जर बघितलं तर काल ज्या प्रकारचं आंदोलन या ठिकाणी झालं होतं, स्वतः राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता। कुठल्याही विद्यार्थ्यावर कारवाई होणार नाही अशी भूमिका शर्मिला ठाकरे यांच्या माध्यमातून घेण्यात आली होती। आणि आज आपण बघतो की हे सगळे आंदोलक आले आणि राज ठाकरे यांच्या घराबाहेरच त्या आंदोलकांच्या माध्यमातून या सगळ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ठिय्या मांडलेला आहे। आणि त्यामुळं आता नेमकं एकूण आपण जर बघितले तर या संपूर्ण आंदोलनाला कसं शांत करायचं, या सगळ्या याच्यात काय मार्गदर्शन करायचं, ही सगळी भूमिका राज ठाकरे कशी बजावतात हे बघणंही महत्वाचं ठरतं। खरं अक्षय, कालही मनसेकडून आंदोलन करण्यात आलं होतं, त्यातही विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आजही शिवाजी पार्कमध्ये अगदी मोठ्या संख्येनं विद्यार्थी जमले। या विद्यार्थ्यांना या आंदोलनाबाबत आधीपासून माहिती होती का, आणि मुळात ते राज ठाकरे यांच्या घराबाहेर जमलेले आहेत, त्यांची राज ठाकरेंकडून काय मागणी आहे?
थोड्याच वेळात राज ठाकरे या सगळ्या विद्यार्थ्यांची भेट घेणार आहेत। काही वेळापूर्वीच या आंदोलनाला सुरुवात झाली। हळूहळू सगळे विद्यार्थी दादरच्या शिवाजी पार्कच्या इथं जमले होते। शिवाजी पार्कमध्ये आधी सुरुवातीला जाऊ देण्यात आलं नव्हतं, मात्र त्यानंतर या विद्यार्थ्यांना थोड्या संख्येनं पाठवण्यात आलं। मात्र मोठ्या संख्येनं विद्यार्थी जमलेले आहेत आणि आता हे विद्यार्थी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर एकवटलेले आहेत। काही वेळातच राज ठाकरे या विद्यार्थ्यांची भेट घेण्याची शक्यता आहे। कालही मनसे नेते संदीप देशपांडे तसंच शर्मिला ठाकरे हे देखील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले होते। दिल्लीमधल्या विद्यार्थ्यांवर जो लाठीचार्ज झाला होता त्या लाठीचार्जच्या निषेधार्थ राज ठाकरेंनी सुद्धा संताप व्यक्त केला होता। अमित ठाकरेंनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन यामध्ये आपली भूमिका मांडली होती। त्यानंतर विद्यार्थ्यांसह आंदोलनही केलं होतं मनसेनं आणि आता हे विद्यार्थी राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर जमलेले आहेत आणि त्यामुळे राज ठाकरे काही वेळातच या विद्यार्थ्यांची भेट घेण्याचीही शक्यता आहे। मुंबईतल्या या राज ठाकरे हे विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी बाहेर पडलेले आहेत। विद्यार्थी मोठ्या संख्येनं त्यांच्या निवासस्थानाबाहेर जमलेले आहेत। राज ठाकरे त्यांच्याशी आता संवाद साधतायत। मुंबईत आज विद्यार्थ्यांच्या आंदोलनानं साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलेलं आहे। मोठ्या संख्येनं दादरमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। मोठ्या संख्येने सगळे विद्यार्थी एकत्र जमले, शिवाजी पार्कच्या दिशेने निघाले होते। शिवाजी पार्कमध्ये आल्यानंतर सुद्धा जोरदार घोषणाबाजी करत दिल्लीमध्ये झालेल्या आंदोलकांवरील लाठीचार्जबाबत त्यांनी निषेध व्यक्त केला। केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। त्यानंतर हे सगळे आंदोलक राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ बाहेर जमले। काही काळ ठिय्या देखील मांडला आणि आता राज ठाकरे त्यांच्या भेटीसाठी बाहेर पडलेले आहेत। त्यांच्याशी ते संवाद साधणार आहेत। राज ठाकरे आंदोलक विद्यार्थ्यांच्या भेटीला आलेले आहेत। ही दृश्य आपण पाहतो। त्यांच्याबरोबर शर्मिला ठाकरे देखील आहेत। कालही शर्मिला ठाकरे या मनसेच्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या। तिथेही विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता आणि आता स्वतः राज ठाकरे हे आंदोलक विद्यार्थ्यांशी बोलण्यासाठी बाहेर पडलेले आहेत। नीट पेपर फुटीवरूनही राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती आणि दिल्लीतील आंदोलनाबाबतही त्यांनी त्यांची भूमिका मांडली होती। दिल्लीमध्ये आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यानंतर राज ठाकरे यांनी संतापही व्यक्त केला होता आणि आता राज ठाकरे हे आंदोलक विद्यार्थ्यांच्या भेटीलाही आलेले आहेत। राज्यात एकीकडे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची एकमेकांविरोधात आंदोलनं सुरू आहेत, तर इथे शिवाजी पार्कमध्ये विद्यार्थ्यांकडून आंदोलन केलं जातं। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर सगळे विद्यार्थी आलेले आहेत आणि त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी स्वतः राज ठाकरे सुद्धा बाहेर पडले आहेत। कालही मनसेनं आंदोलन केलं होतं आणि त्यातही विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता आणि आता मोठ्या संख्येनं जमलेल्या या विद्यार्थी आंदोलकांशी संवाद साधण्यासाठी स्वतः राज ठाकरे बाहेर पडलेले आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते सुद्धा यात आहेत। दरम्यान याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडून। ऋतिक, राज ठाकरे हे विद्यार्थी आंदोलकांशी संवाद साधण्यासाठी बाहेर पडलेलं पाहायला मिळालं, काय अधिक माहिती? नक्कीच आपण बघतोय की मागच्या 4 ते 5 तासांपासून संपूर्ण शिवाजी पार्क असेल किंवा दादरचा जो मध्यवर्ती भाग आहे त्या संपूर्ण भागाला या विद्यार्थ्यांचा वेढा दिला गेल्याचं पाहायला मिळत आहे आणि आताच या आंदोलनाला आता थेट मनसेने देखील पाठिंबा दिलेला आहे। त्याच अनुषंगानं राज ठाकरे आपण बघितलं तर विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आता शिवतीर्थाच्या बाहेर आल्याचं पाहायला मिळतं। एकंदरीत काल देखील आपण बघितलं तर अमित ठाकरे असतील किंवा त्यांच्या आई असतील या सर्व आंदोलनात सहभागी झालेले होते आणि आज देखील राज ठाकरे जे आहेत ते आंदोलनात एक प्रकारे सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। मागच्या 2 ते 4 तासांपासून दादर परिसरामध्ये संपूर्ण जे विद्यार्थी आहेत हजारोंच्या संख्येनं रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळतंय। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा अशा पद्धतीची मागणी घेऊन
हे सर्व विद्यार्थी रस्त्यावरती उतरलेले आहेत. आणि अशातच राज ठाकरे आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की विद्यार्थ्यांची भेट घेत आहेत आणि त्यांच्यासोबत संवाद साधत आहेत. एकंदरीत मागच्या अनेक तासांपासून हे आंदोलन जे आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाजी पार्क असेल, तिकडे दादरचा परिसर असेल, प्लाझाचा परिसर असेल, स्टेशन पासून ते इथपर्यंत मोठी गर्दी जी आहे ती विद्यार्थ्यांची पाहायला मिळते. आपण शिवसेना भवनवरून हे विहंगम दृश्य देखील बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणावरती जे युवक आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत, घोषणाबाजी करत आहेत. पोलीस ही जी परिस्थिती आहे ती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतात. मात्र विद्यार्थ्यांचे गठ्ठेचे गठ्ठे जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती आपल्याला रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळतं आणि एकच मागणी घेऊन हे सर्व विद्यार्थी सध्या घोषणाबाजी करत असल्याचं पाहायला मिळतं. काल देखील अशाच प्रकारे म्हणजे मागच्या 4 ते 5 दिवसांपासून विद्यार्थी जे आहेत ते रस्त्यावरती उतरत आहेत. काल आपण बघितलं शर्मिला ठाकरे असतील, अमित ठाकरे असतील हे आंदोलनामध्ये आलेले होते. इकडे अमित ठाकरे देखील आलेले होते ना. आता राज ठाकरे जे आहेत ते आंदोलनात सहभागी झालेले आहेत. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळतात. या आंदोलनातल्या विद्यार्थ्यांशी तुमचा काही संवाद झाला का? तेव्हा त्यांनी काय त्यांच्या भावना मांडलेल्या आहेत? नीट पेपर फुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांनी जबाबदारी घेऊन आपला राजीनामा सुपूर्द करावा अशा पद्धतीची जी घोषणाबाजी जी आहे ती विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. आपण त्यांच्यासोबत संवाद देखील साधला. त्यांची हीच जी मागणी आहे ती आपल्याला केल्याचं पाहायला मिळतंय. त्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत. आणि आपण बघितलं तर आतापर्यंत 900 ते 1200 विद्यार्थ्यांवरती मागच्या 2 ते 3 दिवसांमध्ये गुन्हे देखील दाखल झालेले आहे. 8 ते 10 पोलीस स्टेशनमध्ये हे गुन्हे दाखल झालेले असून आपण बघितलं तर मनसे असेल, शिवसेना ठाकरे गट असेल या आंदोलनाला मुंबईमध्ये पाठिंबा देत आहेत. ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये देखील हे आंदोलन सुरू आहे. मात्र मुंबईचं आंदोलन जे आहे ते अधिक लक्ष 2 मिनिटं माझ्या बरोबर फक्त तुमच्यापैकी कोणीतरी 10 जण आतमध्ये या, मी त्यांच्याशी बोलतो बरं का. 10 जण आतमध्ये या, त्यांच्याशी बोलतो. ते येऊन तुम्हाला सगळं काय ते सगळं सांगतील. ठीक आहे, याबरोबर यावं आपण आज घरात जाऊन चर्चा करूया, त्यांच्याशी बोलतो असं राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर हे सगळे विद्यार्थी एकवटले आणि त्यावेळी विद्यार्थ्यांना राज ठाकरे यांनी आवाहन केलेलं आहे ते म्हणजे तुमच्यापैकी 10 जण निवडा आणि त्या 10 जणांनी माझ्याबरोबर आत यावं, आपण त्यांच्याशी बोलू असं राज ठाकरे यांनी आश्वासन विद्यार्थ्यांना दिलेलं आहे. राज ठाकरेंनी सुरुवातीपासून या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळे हे विद्यार्थी सगळे एकवटले. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचेही कार्यकर्ते यात होते. दोन दृश्य आपण पाहतो आहोत. एक म्हणजे राज ठाकरे विद्यार्थ्यांशी बोलण्यासाठी बाहेर आलेले तेव्हाची आणि त्याआधी मोठ्या संख्येनं विद्यार्थी हे शिवाजी पार्ककडे निघालेले पाहायला मिळत आहेत. पोलिसांनी काहीसा अटकाव केला होता, मात्र त्यानंतर या विद्यार्थ्यांना आत जाऊ देण्यात आलं आणि विद्यार्थी आत आल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपला मोर्चा हा राज ठाकरे यांच्या निवासस्थानाकडे वळवला. राज ठाकरेंशी संवाद साधण्यासाठी हे सगळे विद्यार्थी तिथे एकत्र जमले. मात्र या विद्यार्थ्यांपैकी 10 जणांनी एकत्र यावं आणि आपण त्यांच्याशी बोलूया आणि 10 जण आपण जे काही सांगतो आहोत ते तुम्हाला येऊन सांगतील असं आवाहन राज ठाकरे यांनी केलेलं आहे. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडून. ऋतिक, काय अधिक माहिती? राज ठाकरे आता 10 विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहे. नक्कीच आपण बघतोय की राज ठाकरे बाहेर आलेले होते. त्यांनी या ठिकाणी सांगितलं की तुमचं जे शिष्टमंडळ आहे त्या शिष्टमंडळाला इकडे घरामध्ये पाठवा आणि त्यांच्यासोबत जी काय असेल ती चर्चा करणार आहोत. मात्र जर आपण राज ठाकरे यांचं जे शिवतीर्थ आहे त्याच्या बाहेरचं जर दृश्य बघितलं तर मोठ्या संख्येनं विद्यार्थी जे आहेत ते जमल्याचं पाहायला मिळतंय. मोठा आवाज जो आहे, मोठा आक्रोश जो आहे तो या ठिकाणी त्यांचा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यासाठी या मागणीसाठी हे सर्व आंदोलक उतरलेले आहेत. मनसेने देखील त्यांना पाठिंबा दिलेला आहे. त्याच अनुषंगानं आपण बघितलं तर मागच्या 2 ते 3 दिवसांपासून याच भागामध्ये मोठ्या प्रमाणावरचे आंदोलन सुरू आहे. आता देखील जर बघितलं तर जो चौक आहे, शिवतीर्थचा चौक आहे, पार्कचा परिसर असेल, संपूर्ण शिवाजी पार्कला हा वेढा जो आहे तो
विद्यार्थ्यांनी दिलेला आहे आणि आता राज ठाकरेंनी बाहेरच विद्यार्थ्यांचे जे शिष्टमंडळ आहे 10 जणांचं त्यांनी आतमध्ये येऊन आपण या विषयी जे आहे ती पूर्णपणे चर्चा करणार असल्याचं म्हटल्याचं पाहायला मिळतंय. मात्र जो आक्रोश आहे विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी बाहेर निघत असल्याचं पाहायला मिळतंय. गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती असून आपण बघितलं तर थोड्याच वेळात जे विद्यार्थी आहेत ते राज ठाकरे यांच्यासोबत आतमध्ये चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत मोठी गर्दी जी आहे ती मात्र या परिसरामध्ये आहे. पोलिसांना ते सर्व नियंत्रणात आणण्यात अपयश येते, कारण की इतके मुलं आपण बघितलं तर ताब्यात घेतले जात आहे त्याच्यापेक्षा दुप्पट मुलं जे आहेत ते रस्त्यावरती उतरत आहेत. एकंदरीत शिवाजी पार्क परिसरातून आपण बघितलं तर रस्ते जे आहेत ते दुतर्फा देखील बंद करण्यात आलेले आहेत. व्हिज्युअल्सच्या माध्यमातून आपण बघू शकतो तर मोठ्या प्रमाणावरती जी गर्दी आहे ती शिवतीर्थ बाहेर असेल किंवा शिवाजी पार्कला वेळा मारलेली आपल्याला पाहायला मिळतं. या व्यतिरिक्त राज ठाकरे यांनी आणखीन काही सांगितलं, म्हणजे 10 जणांना त्यांनी चर्चेसाठी बोलावण्याआधी ते काही बोलले? माध्यमांशी त्यांनी कुठलीही अधिकृत बातचीत केलेली नाहीये. त्यांनी विद्यार्थ्यांशी येऊन सुरुवातीला चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र विद्यार्थी इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यातल्या कोण काय बोलतं हे कळत नाहीये. त्यामुळे राज ठाकरेंनी सांगितलं की 10 जण जे तो यातले प्रमुख असतील त्या सर्वांनी आतमध्ये शिवतीर्थाच्या आतमध्ये जाऊन जी काही त्यांच्या मागण्या असतील त्या मागण्यांवरती चर्चा केली जाईल. आपण बघितलं तर मनसेनं या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे यापुढे आंदोलनाची दिशा कशा पद्धतीने असेल किंवा काय काय मागण्या असाव्यात अशा पद्धतीची चर्चा ही आता राज ठाकरेंसोबत होण्याची शक्यता आहे. अमित ठाकरे असतील, आपण बघितलं शर्मिला ठाकरे असतील, यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिलेला होता. काल ते या आंदोलनात सहभागी झालेले होते आणि आज राज ठाकरे स्वतः आपण बघितलं तर या आंदोलनामध्ये आलेले होते. मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थ्यांनी जो रस्ता आहे राज ठाकरेंचं जे घर आहे शिवतीर्थ त्या बाहेरचं आपण बघितलं तर बंद केल्याचं पाहायला मिळतं आणि घोषणाबाजी जी आहे ती आझादी आझादी प्रकारच्या ज्या घोषणा आहेत, राजीनाम्याच्या घोषणा आहेत त्या मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी सुरू आहेत. आता शिष्टमंडळ जे आहे ते शिवतीर्थच्या आतमध्ये गेल्याचं पाहायला मिळतंय. त्यांच्याने राज ठाकरे यांची चर्चा सध्या सुरू असल्याची माहिती मिळते. 10 जण आत गेलेले आहेत आणि राज ठाकरे त्यांच्याशी चर्चा करणार आहेत, त्यांच्याशी बोलणार आहे जसं राज ठाकरे यांनी आधी सांगितलं. मात्र ही चर्चा झाल्यानंतर जे काही चर्चेत किंवा राज ठाकरे यांनी जे काही सांगितलेलं आहे ते हे 10 विद्यार्थी बाहेर असलेल्या विद्यार्थ्यांना सांगणार आहेत. मात्र त्यानंतर राज ठाकरे काही प्रसार माध्यमांशी संवाद साधणार आहेत की ते काय बोलले आहेत या विद्यार्थ्यांशी वगैरे, याची काही शक्यता? नक्कीच आपण बघतोय की राज ठाकरे प्रसार माध्यमांशी बोलणार का नाही याबाबत अद्यापही स्पष्टता नाहीये. मात्र विद्यार्थी जे आहेत ते मागच्या 4 दिवसांपासून दादर परिसरामध्ये आंदोलन करतायत. दादर असेल, मुंबईचे वेगवेगळे ठिकाण असतील. आता याच आंदोलनाला दिशा जी आहे ती या ठिकाणी भेटण्याची शक्यता आहे. आपण बघितलं तर राज ठाकरे आणि जे आंदोलक आहेत त्यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे. त्यामुळे एक मार्गदर्शन बघितलं तर मनसेचं आपण बघितलं तर हे आंदोलक घेऊ शकतात, कारण की अनेक दिवस झाले आंदोलन जे आहे ते रस्त्यावरती सुरू आहे. विद्यार्थ्यांवरती गुन्हे देखील दाखल होत आहेत. तर अशातच गुन्हे दाखल होऊ नये या पद्धतीची चर्चा असेल किंवा आंदोलनाची दिशा कशी असेल या संदर्भात ती चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र 10 विद्यार्थी जे आहेत ते नक्की त्यामुळे शिवतीर्थमध्ये 10 जणांच्या शिष्टमंडळासाठी राज ठाकरे नेमकं काय बोलतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान आज राज्यभरातच भाजप आणि काँग्रेस यांची आंदोलनं सुरू असताना मुंबईकर विद्यार्थी मात्र रस्त्यावर उतरला आणि दिल्लीतल्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत आपलं म्हणणं सुद्धा जोरात मांडलेलं आहे आणि त्यासाठी राज ठाकरे यांची मदत त्यांनी घेतलेली आहे.